ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दिल्ली स्फोटाचे 40 फूट खोल जमिनीत हादरे, अंडरग्राउंड लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील CCTV समोर। मुंबई जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट, 9 मृत्यू तर 32 जण जखमी। फॉरेन्सिकची टीम अमोनियम नायट्रेटचे नमुने घेत असताना स्फोट, फरीदाबादमधून जप्त केलेला अमोनियम नायट्रेटचा स्फोट। खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरुम मिळणार, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिज रॉयल्टी माफ। बिहारमधील निकालानंतर अजित पवारांकडून भेट घेत शहांचं अभिनंदन। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। बिहारमधील जनतेनं जंगलराजवाल्यांच्या सांप्रदायिक माय फॉर्म्युलाला उद्ध्वस्त केला। आता कट्टा सरकार पुन्हा येणार नाही, पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य। बिहारचा निकाल अजिबात धक्कादायक नाही, निवडणूक आयोग जिंदाबाद। महाराष्ट्रात केलं तेच बिहारमध्ये झालं, सामनातून खोचकते का? बिहारमध्ये विजयाचा ढोल कांठळ्या मात्र मुंबईत। बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। महाराष्ट्रातही जनता धडा शिकवायला सज्ज। सामना अग्रलेखात नवनाथ बन यांचं अग्रलेखाला ट्विट करत प्रत्युत्तर। बिहार निवडणुकीचे निकाल धक्कादायक, निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो। निकालाचा आढावा घेणार, बिहार निकालावर राहुल गांधी यांचं ट्विट। राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला जनतेचं उत्तर, काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोर। आत्मचिंतन करावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसला खोचक सल्ला। बिहार निवडणुकांच्या निकालातील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स काय? केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा। निवेदिता अशोक सराफ यांचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मान। मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद। बिहारच्या विजयाबाबत निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन। मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, भाजपचा असेल असं कुणी बोललेलं नाही। आमच्यात भांडणं लावू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। मुंबईत काँग्रेसचं एक दिवसीय शिबिर, रमेश चन्नीथला उपस्थित, तर मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये आमचे उमेदवार लढवण्याची तयारी सुरू। मुंबई स्वबळावर लढण्याचे चन्नीथलांचे संकेत। मुंबई महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसणार, ज्योती गायकवाड यांचं विधान। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, पालिका निवडणुकीतील जागांबाबत मित्रपक्षांची चर्चा करा। हसन मुश्रीफ यांचं कोल्हापुरात वक्तव्य। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरण्याची सवलत। शनिवार व रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। सरकारी जमिनीची दस्त नोंदणी नाकारा, निबंधकांसह जिल्हा निबंधकांच्या सूचना। मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाचा मोठा निर्णय। चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाकडून गुराख्यांना त्रिशूलसह इतर साहित्य। वाघांच्या वाढत्या हल्ल्यानंतर वनविभागाकडून गुराख्यांच्या रक्षणासाठी उपाय। नाशिकच्या बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या संध्याकाळच्या सुमारास शेतशिवारात मुक्त संचार, CCTV कॅमेऱ्यात कैद। पुण्यातील कल्याणनगरच्या ओतूर परिसरात बिबट्याची दहशत, बिबट्याचा वाहनांवर झडप मारण्याचा प्रयत्न। कराडमध्ये 2 गटात रात्रभर राडा, 2 गटातील हाणामारीत 3 जण जखमी, गाड्यांचंही मोठं नुकसान। कल्याणच्या वडवलीमध्ये खंडणीसाठी दादागिरी केल्याचा प्रकार, शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी, शिंदेंच्या सेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाविरोधात गुन्हा। मुंबईत उद्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार, हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल, तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव ब्लॉक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।